नमस्कार मित्र, मी आता डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. ह्याला आज आता काय होतं, बऱ्याच कमेंट होत्या सर कितवा दिवस. आता 6-7 प्लॉटचे प्रत्येकाचे दिवसाचे कॅल्क्युलेशन कितवं पाणी हे काही शक्य होणार नाही. पण मी सांगलो आज ह्याला 1 महिना 16 दिवस झालेले आहेत. आज याला पाण्याची पाळी होती. ह्याला सुद्धा 6-7 दिवस आपण पाण्याला रोखलं होतं का चौकी तयार झालेली आहे. परंतु चौकी जोपर्यंत डार्क होत नाही, डार्क झालेली आहे. पण ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, ह्याला सोलापूरला फलधारणा उशिरा होते. म्हणजे पहिली कळीचीच अवस्था उशीर आहे. जवळपास सोलापूर लालपेक्षा हे 10 दिवसांमागे चालतं. हे डिफरन्स बघा. आता बऱ्याच जणांचे फोन होते, सर सोलापूर लाल आणि भगव्यामध्ये काय फरक आहे. आता ह्याच्यासोबतचा भगवा जो आहे त्याचा बराचसा फिमेल ओपन होऊन आता परागीकरण चालू झालेलं आहे, कारण पेट्या ठेवल्यामुळं. हे त्याच्या पट्टीमध्ये 50% कळी निघलेले, म्हणजे 10 दिवस मागे चालतो. परंतु ह्याच्या झाडाची जी कंडिशन असते, स्ट्रॉंग कंडिशन असते थोडी, त्याच्यापेक्षा उभट झाडं जास्त आहेत. आणि ह्याच्यामध्ये नंतर कळीचं प्रमाण एवढं होतं त्याच्यापेक्षा त्याला क्रॉस करून पुढे जातं. म्हणजे ह्याला फलधारणा जास्त होते, त्याला कमी होते. म्हणून ह्याला फलधारणा जास्त असल्यामुळं ह्याचं साईज, याचं कॅरेक्टरच आहे. फलधारणा जास्त, साईज छोटे. त्याचं कसं आहे, फलधारणा कमी, साईज मोठी. हा सगळ्यात मोठा फरक आहे. आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे 2 हिस्से फिमेलच निघतो, त्याच्यामध्ये 2 हिस्से नर निघतो, 1 हिस्सा फिमेल. हे उलट आहे, हे एक लक्षात घ्या. म्हणजे त्या जातीचं आणि ह्या जातीचं 1-2-3 फरक आहेत, फार काही फरक नाहीत. त्यासाठी फरक काय आहे ह्याच्यापेक्षा आपलं मेंटेनन्स हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर मेंटेनन्स चालू करा व्यवस्थित. हे बघा कंडिशनच आहे, त्या झाडांची उंची, ह्या झाडांची उंची, हेल्दीपणा. त्याच्यानंतर ह्याचे पानं थोडे लंबुळगे, पसरट पण लंबुळगे असतात. त्याचे पसरट पण ह्याच्यापेक्षा थोडे आखूड असतात. हा जातीचा फरक असतो. प्रत्येक जातीमध्ये काही ना काही थोडाफार फरक असतो. त्या हिशोबाने मग आज ह्याला पाण्याची पाळी होती. मग पाण्यासोबत आज मॅग्नेशियम, हे 4 एकरचा प्लॉट आहे. मॅग्नेशियम 25 किलो. त्याच्यानंतर मिलांज हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, ते 20 किलो. आणि बोरान 3 किलो. असं तिन्हीचं मिक्सर करून ह्याला ड्रिपद्वारे सोडणं चालू आहे. जे शेतकरी बांधव ह्या प्लॉटसोबत आहेत त्यांनी हा डोस कॅल्क्युलेशन करा आणि आज म्हणा उद्या म्हणा पाण्याच्या पाळीसोबत देऊन टाका. नमस्कार.